तर आम्ही नवीन व्यवसाय चालू केलेला आहे, जसं की साड्याचा. कारण की सध्या दिवाळीची सीझन चालू आहे. मला खूप लेडीजला प्रॉब्लेम येतो, साड्या भेटत नाही चांगल्या-चांगल्या. तसंच मी एक आता हे मागवलेला आहे, स्टॉक मागवलेला आहे. तर तुम्ही आमच्या इथे येऊन घेऊन जाऊ शकता साड्याचा. नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळेजण? मस्त असणारे. तर आपण आता नवीन व्यवसाय चालू करणार आहे, म्हणजेच की आता काही नाही की आपले दिवाळी सीझन चालू आहे. तर मला खूप साऱ्या अशा बायका आहे की त्यांना दिवाळी साड्या नेसायला आवडतात. खूप साऱ्या म्हणजे अर्ध्या जास्त साड्या, कारण खूपच कमी जास्त बायका ड्रेस घालतात, बाकी सगळ्या बायांना साड्याच घालतात दिवाळीले, लक्ष्मीपूजनले. त्यासाठी मस्तपैकी मी साड्या आणलेल्या आहे विकण्याकरता. जर का तुम्हाला साड्या पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या घरी येऊ शकता आणि साड्या घेऊ शकता. तर आता थोडीशी पूजा करून घेऊया आपण, कारण की आता नवीन व्यवसाय चालू केला, थोडी पात्रपूजा करायलाच पाहिजे की नाही. तर आता मी थोडीशी पूजा करून घेते आणि मग तुम्हाला सगळ्या साड्यासुद्धा दाखवते. जर का तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे येऊ शकता, कारण की मला तर माहिती भरपूर जण आहे की आमच्या गावामधले खूप जण माझे व्हिडिओ बघता, त्यांनासुद्धा माहीत पडते. बाकी जवळपास कोणी असेल त्यांनीसुद्धा येऊ शकता आणि साड्या घेऊ शकता. पण ऑनलाईन साडी मी नाही पाठवू शकत, कारण की आमच्या गावात एवढी सुविधा नाही आहे की बा ऑनलाईन साड्या पाठवू शकते म्हणून तुम्ही इथे येऊ शकता आणि विजिट करू शकता, साडी घेऊन जाऊ शकता. तर चला मग आता आपण थोडीशी पूजा करूया आपल्या नवीन व्यवसायाची आणि मग तुम्हाला मी साड्या दाखवते. चला आता थोडीशी पूजा करू. ठेवलेला आहे सगळा माल, अजून माल काही मी ओपन नाही केलेला. पहिले थोडीशी पूजा करून घेऊया आपल्या नवीन व्यवसायाची. त्याच्याकरता थोडीशी पूजा तर पाहिजेच ना. त्याच्याकरता तर थोडीफार मदत तुमची सुद्धा पाहिजे की बाबा आशीर्वाद द्या मला की मी आता हा व्यवसाय चालू केलेला आहे, तर हा असाच पुढं जावं म्हणून. तर आपली पूजा झालेली आहे. आता मी लगेच साड्या ओपन करणार आहे. तर तुम्ही बघा, जर का तुम्हाला आवडल्या असतील तर मला तुम्ही जसं की आवडले असेल तर मला सांगा, कारण की ज्यांना तुम्हाला पाहिजे इथेच येऊ शकता. ऑनलाईन काही पाठवत नाही मी, म्हणून तुम्ही इथेच या आणि इथून साडी घेऊन जाऊ शकता. चला आता आपण साड्या ओपन करूया. तर आपण खूप सारे कलर अवलंबून आहे आपल्यापाशी. बघा, एकदम मस्त मस्त कलर आहे आणि एकदम मस्त वाटते. म्हणजे जास्त साडी वजनदार सुद्धा नाही आहे आणि दिसायला सुद्धा एकदम मस्त वाटते. आणि हा कलर बघा किती मस्त. हा कलर खूप आवडला मला. मी याचा एक फोटो काढून दाखवते की या साडीत अशी साडी ही पुरीच्या पुरी. खूप सारे पॅटर्न आपल्यापाशी याच्या साडीवरचे, म्हणजे कलरमध्ये. जर का तुम्हाला असा याच्यातला कोणता कलर पाहिजे तर नक्की या आमच्या घरी आणि घेऊन जा. आणि आमचा पत्ता माहितीच आहे तुम्हाला, आमच्या गावातल्या सगळ्यांना. एकदम मस्त मस्त साड्या आहेत. छपनमखिडी आम्ही इथे राहतो. बघा अशा काय मनीषा बंजारीमध्ये कोणी तुम्हाला आमचं घर दाखवून देईन, एवढं काय टेन्शन घ्यायची जरूरत नाही आहे. एकदम मस्त मस्त कलर आहे. साड्यासुद्धा खूप साऱ्या याच्यातल्या तर साड्यासुद्धा खूप साऱ्या आहे, तुम्हाला जसं पाहिजे तशा. आणि नेटमध्ये तर खूप साऱ्या आहे. तुम्हाला मी आता खोलून दाखवल्या असत्या, पण आता सध्या काढते सांग तुमच्या साड्या काढवर नेटमधल्या. तर नेटमध्ये खूप साऱ्या आहे, म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तशा साड्या आहे. कारण सध्या आता सध्याच्या प्लेटमध्ये कशा पोरी सोरी नेटमधल्या साड्या पाहिजे असतात, तशा साड्या आमच्यापाशी. दाखव बेटा, काढवर एकदा नेटमधल्या. तर माल खूप सारा आहे भरलेला. बघा ही साडी एक आहे, एक हा कलर आहे, हा दुसरा कलर आहे. पण हे पॅटर्न वेगळं आहे बरं, म्हणजे पॅटर्न बी हलकी भारी, म्हणजे तुम्हाला जशी पाहिजे तशी. मी दोन मागच्या कॅमेरा दाखवते. हा एक कलर आहे, याच्यामध्ये हा एक कलर आहे, हा एक कलर आहे, म्हणजे डीम एकदम लाईट कलर. हे कलर खूप सारे पहा. आणि सध्या कसं पोरी सोरी असेच पाहिजे. हे पॅटर्न वेगळं आहे. कलर एकदम मस्त मस्त आहे. तुम्हाला जो कलर पाहिजे तो कलर तुम्हाला भेटून जाईल आमच्या इथे. एक आहे, खूप सारे कलर आहेत. पण आता तुम्हाला जर घेणं असलं तर या आमच्या इथे तुम्ही घेऊ शकता. हा कलर बघा किती मस्त आहे. काय चालू आहे? हा त्यात घुसून पडा. पाहून काय पाहू राहिला तुझ्यात तू?
खोकं पोराला का असं पाय 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 कसा दिसते पोतड्या पातळ्या काढायला काय वा काय काय काम काम करायला वा काम करायला काहीतरी काय झालं काय करून लावला खायला काय वांग भात शिजला काय अरे त्याला टाकून शिजायला ना खाऊन ते आंबट हे वरण 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 आहे तिखट वरण तिखट वरण त्यात ती काही लागेल तेवढं वरण लागेल तेवढं ठेव मग त्याच्यात टाकून देऊ. काय करतो आता भाकरी करते ना हा काय करू आता पिठाचं का रे पिठाचं काय करू तू हात घालू काही काम करू लाग काय हा पा पीठ खाते पा कसं पीठ खाते हे पायाला चितंबा अरे वा का होतं कसं लागते हा कच्चं पीठ खाते कोणी का रे होय काय करता रातभर झोप नाही आली बाप्पा हा मला वाटतं काही नाही नाकामध्ये एवढं मोठं होतं काय करताल तुम्ही म्हणता नाही नाकामध्ये खालची साईडनं दाबेल होतो लागेल तेवढं टाकणं माझ्या तो काही बोलला नाही की दुखते की काही याच्यात टाकणं हे पाहिजे तू लोणून तुला जेवढं पाहिजे तेवढं आज तर तू बसली भाकरी करायला कसं काय आज माहेर बसायला नाही तुझा आता जो उपास आहे सकाळपासून उपाशी म्हणून सकाळ काय? फराळ केला उपासात आपण काही तू भाकरी खापता येतं आता करते तुम्हाला भाकरी करता येतं सोपं आहे का लागते करा मग भाकरी तुम्हाला मी ना व्हिडिओ पाठवता कशावर साड्याचा तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवर टाका तुम्ही टाकला का नाही टाकला टाकतो टाकला मी ना आता टाकला का आणि आता आम्ही साड्याचा धंदा चालू केलेला आहे ना ज्या काही महिलांना साड्या लागतील गावामध्ये ते साड्या भेटतील आता आमच्याकडे दिवाळी निमित्त आम्ही चालू केला त्या व्यवसाय तो आता नवीन लागत असतील तर घरी येणे घेऊन जाणे ऑनलाईन नाही आहे ऑनलाईन नाही आहे ऑनलाईन नाही घरगुती व्यवसाय चालू केला सध्याचा ऑनलाईन पाहू पुढे चालू आता पुढे आता इथे जास्त आपल्याला आता सध्या आपला छोटासा काय आता तो कसा होता तो कसा नाही सुरुवात करू सगळ्यांच्या पाहिजे आशीर्वादानं हा तर सुरुवात समजते आता कशी आहे का दिवाळी निमित्त दिवाळीच्या सीझन तर नवीन आजपासून सुरुवात केली आहे मला कधी साड्या लागत असतील त्यांना आपल्या घरी आहे साड्या बघून घ्यावे चटणी मीठ घेतो आवडलं पटलं तर घ्यावे नाहीतर राहू द्यावे मस्त मस्त आलेले साड्या जाऊन घेऊ भाकर तुमचं मग गमत पाहिजे का मग येते की नाही त्यासाठी शूट चालू आहे तर मला भाकर जमते की नाही एकदम मोठा आहे की सांगू झाली मी भाकर करतो आता थकल्या आहे की नाही पण येतं सगळं हे रे चला चला नाही तर आता जेवण घेऊन करतो भाकर झाली की नाही आता भाकर शेकू द्या आता पहिले आहे की नाही मग जेव्हा भाकर तयारच पडली आहे अजून पण 10-15 मिनिट लागतील शेकायला